पालघर जिल्ह्यातील सावरखंड गावाजवळील जव्हार मोनर रोडवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आर्थिक व्यवहाराच्या वादातून काही अज्ञात आरोपींनी भर रस्त्यात कार अडवून चालक व त्याच्या मित्रांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। फिर्यादी विजय रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार ते 19 एप्रिलला आपल्या मित्रासह MH48 DM 6077 कारने केव म्हसरोळी येथून पालघरकडे जात होते। दरम्यान सावरखंड गावाजवळील नदीच्या पुलावर पोहोचताच आरोपींनी संगमत करून पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट कार अचानक त्यांच्या गाडीसमोर आडवी लावली आणि त्यांची गाडी थांबवली। यानंतर कारमधून उतरलेल्या पृथ्वी मराठे व इतर 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीला शिवीगाळ करत बेसबॉल बॅटच्या साह्याने गाडीवर हल्ला चढवला। गाडीच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले। फुटलेल्या काचांचे तुकडे विजय जाधव यांच्या उजव्या डोळ्याजवळ लागल्याने ते जखमी झाले। तसेच आरोपींनी जाधव यांचा मित्र सचिन गवळी याला बेसबॉल बॅटने डोक्यावर व उजव्या हाताच्या पंजावर मारहाण करून गंभीर जखमी केले। याचबरोबर ठोसे व लाथा बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली। तसेच चंदन गवळी यालाही खेचाखिची करून त्रास देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या गोंधळात फिर्यादीच्या कारमध्ये ठेवलेली सुमारे 5,37,000 रुपयांची रोख रक्कम हरवल्याचे सांगण्यात आले आहे। ही रक्कम चोरीला गेली की गोंधळात पडली याचा तपास सध्या सुरू आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये पृथ्वी मराठे व इतर अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे। भर रस्त्यातील अशा गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तत्काळ आणि कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची भीती निर्माण होणे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक होणे ही काळाची गरज आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।